हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू द मॉम सिक्रेट। आज मी बनवत आहे छोले भटुरे। तर मी छोले कुकरला ऑलरेडी लावून घेतलेत। आता आपण भटुरेसाठी पीठ मळून घेऊया। तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते। तर मंडळी, मी 1 वाटी मैदा घेतलाय, अर्धी वाटी दही घेतलाय, चवीसाठी मीठ घेतलंय आणि हे अजवाईन घेतलंय। आता ह्या पिठाला आपण एकजीव करून घेऊया आणि पीठ मस्त मऊ मळून घेऊया। तर मंडळी, हे अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलंय। जे इन्ग्रेडियंट्स मी दाखवले होते ते सगळे ह्याच्यामध्ये ऍड केलेत आणि हे अशा प्रकारे मऊ असं मळून घेतलं। आणि जो आपला आटा आहे तो ह्या पॉलिथिन मध्ये मी 10 ते 15 मिनिट ठेवून देते असं। आणि छोलेसाठी आपण हे 1 वाटी छोले उबाळून घेतलेत, कुकरला सिटी मारून घेतलेत। आणि मसाल्यासाठी याच्यासाठी 3 छोटे टमाटर, 2 कांदे आणि 4 काजू आणि 4 लसणाच्या पाकळ्या हे सगळं थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेतले। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊ आणि मग फोडणी देऊ छोलेसाठी। इथे आपला मसाला रेडी आहे। ह्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड केलंय आणि हा मसाला आपला वाटून घेतला मिक्सरला। कढईमध्ये आता मी अर्धा चमच तेल टाकून घेतलंय। आता त्यामध्ये आपण थोडंसं हिंग ऍड करूया। यामध्ये थोडंसं जिरं ऍड करूया, राई आणि थोडंसं जिरं ऍड करूया। आणि हे थोडंसं गरम होऊ दे, थोडंसं असं तडतड होऊ दे। मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपला मसाला ऍड करूया। आपण ह्यामध्ये आपण वाटण केलेला मसाला ऍड करून घेऊया। अशा प्रकारे आपण कढईमध्ये वाटण टाकून घेतलेलं। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड करूया। यामध्ये थोडंसं आपला घरगुती मसाला टाकूया आपण अशा प्रकारे। मीठ टाकूया चवीपुरतं। आता हा मसाला आपण भाजून घेऊया 2-3 मिनिटं तरी ऍटलीस्ट आपण ह्याला चांगल्या प्रकारे तेल सुटेस्तोपर्यंत भाजून घेऊया या मसाल्याला। आता आपल्या मसाल्याला बघा साईडने पूर्ण तेल सुटले। तर आता आपण ह्याच्यामध्ये छोले ऍड करून घेऊया। आता ह्यामध्ये आपण पाणी ऍड करून घेऊया थोडंसं, बस। जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करून घेऊ शकता। मला एवढी कन्सिस्टन्सी हवी म्हणून मी एवढं पाणी ऍड करून घेतलंय। आणि आपल्या भाजीला कलर पण आला आहे बघा। भटोरेसाठी जे आपण पीठ मळलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत। मी तुम्हाला एक गोळा दाखवते। हे बघा, एवढ्या आकाराचे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत भटोरेसाठी आणि हे आपल्याला पिठावर लाटायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। हे एकदम असे गोल पण नाही लाटायचे, असे एकदम असे उभ्या साईडनी असे लाटायचे बघा। अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचे, फक्त पिठावर लाटायचे हा हे। अशा प्रकारे आपली छोलेची भाजी रेडी। आता यावर आपण कोथिंबीरनी गार्निशिंग करून घेऊया। अशा प्रकारे मी कोथिंबीर ऍड करून घेतले आणि आपली छोलेची भाजी रेडी आहे। अशा प्रकारे आपले भटोरे फुगले पाहिजेत। हे बघा, अशा प्रकारे आपण तळायचे त्यांना। तर मंडळी, अशा प्रकारे आपली छोले भटोरेची भाजी रेडी आहे। हे बघा, हे भटोरे आणि हे छोले। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।